हे मेसीज आहे. आज आम्ही मेसीजला गेलो होतो. नाही, ॲक्च्युली आज आम्ही मॉलमध्ये आलो होतो. ह्या मॉलचं नाव आहे टटल क्रॉसिंग मॉल. या मॉलचं नाव काय आहे? टटल मॉल. हे घरापासून खूप जवळ आहे म्हणून आम्ही आज इथं आलो होतो. तर हा मॉल अख्खा बंद होता आज. आम्ही 5 वाजता आलो होतो ना. अख्खा बंद म्हणजे ये शायद है ना, ये अपना टाइम स्क्वायर है ते वाला. हे कॅम्डेन आहे. कॅम्डेन आहे का? त्याच्या मागे आहे टाइम स्क्वेअर. ओ हां. का बोलला तू नाव? हां? तर आता त्याच्यावरती दुकानं बंद होतं. आम्ही टॉवेल घ्यायला आलो होतो फक्त. आणि आता आम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी घेऊन चाललोय. कशी वाटली शॉपिंग? किती टक्के ऑफ मिळाले आपल्याला? सो आम्ही खूप शॉपिंग केली आज. असा व्ह्यू होता. ओके बाय. हे किती क्यूट आहे. ह्या सिटीमध्ये बघावं तिथं तळी आहेत. पॉइंट्स छोटे छोटे सगळीकडे पॉइंट्स आहेत नुसते. या मॉलला गेलो तर आज आम्ही. याचं ना टटल क्रॉसिंग बोलीवार्ड का काहीतरी म्हणतात बाबा. इथे स्टॉप साईनला कंपल्सरी थांबावं लागतं. कंपल्सरी. आणि बघू अजून एक गोष्ट, इथे ना एक बटन असतं. मला कुठे दुसरीकडे मिळालं तर मी दाखवेल. मे बी पुढच्या ह्याला आहे. नाही, क्रॉसिंग नाही आहे तिथे पण. ओके, अशा पोल्स ना एक बटन असतं कंपल्सरी जिथे झेब्रा क्रॉसिंग असते त्या ठिकाणी. तर ते बटन दाबलं की त्या बटनला ॲरोज असतात. इथे असं ते खाचा दिला आहे ना, मग ते बटन दाबलं कीच आपण चालू शकतो. ते स्टॉप आणि वॉकचं साईन चालू बंद करतं. मग वॉकचं साईन चालू झालं की चालायचं. त्या एका कामाला 3-3, 4-4 बटन पण असतात. कारण का जर ते चौकात असेल तर मग ते त्या डायरेक्शनचं. आता तुम्हाला राईटला जायचं तर राईटच्या डायरेक्शनचं बटन दाबायचं. किती सुंदर दिसतंय हे. म्हणून त्यांच्याकडे जास्त तळी आहेत. ओके, मिस्टर विशाल थकलेला आहे. इथून कसं जवळ? हे ऑपोजिट साइड आहे ती एंट्री आणि मग आपलं घर. असं का? या सोसायटीमध्ये आम्ही राहतो. म्हणजे अजून ती यायची आहे. ओके. नाही, आज आपला काय प्लॅन होता? आधी काय करायला घराच्या बाहेर निघालो होतो? नाही, त्याच्या आधी काय मागे सांग ना. स्विमिंग. आम्ही पाण्यात बुडी मारायला नाही, इथून जाऊ म्हणून उडी मारायला निघालो होतो. अरे हे आपले ऑपोजिट आहे. असं का करतोय?
बोर होत होतं घरी बसून बसून, म्हणून आम्ही डुबकी मारायला निघालो होतो. तिथूनच जाऊ. पण आपण एवढं इझिली नाही जाऊन बुडी मारू शकत ना. हा? हा, हा? तिथून जाऊ. ऐक, त्या आजी आजोबा किती आरामशीर हे करत होते, झोपले होते. इथून मी नाही येणार आहे. सो रिझन मी यांच्या कोणत्याच ग्रासवरनं चालत नाही, कारण का यांच्या ग्रासेसवरती ओके आता मी चालती आहे पण मला अजिबात आवडत नाही यांच्या ग्रासेसवरती. यांचे ग्रास ह्या कामासाठी आहेत की जे डॉग्स असतात, कॅट्स असतात, कॅट्सला तर नाही फिरवायला आणत हे, पण डॉग्स असतात ना, सी दिसतं का पुपू, कोणत्या तरी ओनरनी त्याच्या डॉगची पुपू नाही उचलली आहे, सो त्यासाठी येते ग्रास. इफ यू नो ना तुम्ही मला कधी नाही बघणार चालतं नाही या ग्रासवरनं. ते त्यांची पुपू करायला येतात या ग्रासवरती, आणि मग त्या ओनर्सनी इथे प्रत्येक ठिकाणी डस्टबिन आणि कॅरीबॅग्स ठेवलेले असतात. त्या कॅरीबॅगमध्ये हात घालायचा आणि उलट्या साईडने त्यांची पूप उचलायची आणि ते त्या डस्टबिनमध्ये डिस्कार्ड करायचं. असा इथला रूल आहे, थंब रूल. पण काही काही नाही पाळत, कारण का ते सोसायटीच्या बाहेर होतं. मग कोणाचा तरी आळस जागा झाला आहे. आमचं लिझिंग ऑफिस आहे आणि ही गेटेड कम्युनिटी. असं तिथे कार्ड टाकायचं इथे आणि मग ते गेट ओपन करतो. आणि मग आपण जायचं. ते काहीतरी झालं. मग आपण जायचं. इथे आहे मागे स्विमिंग पूल. ओ माय गॉड, चांगलंच चाललो. हे जंगली गुलाब आहे, ते छान दिसतंय ना. रिअलमध्ये अजून छान दिसतंय. आय डोंट नो ॲडजस्ट का करत नाही आहे फोकस. हां असं दिसतंय रिअलमध्ये. ओके. आणि या बाहेर जाताना ऑटोमॅटिक गेट आहे. हा इथलं चालू आहे आणि आमचं चालू नाही आहे. तर आम्ही जस्ट चालू आहे. पोचलो. उचला. आज आम्ही काय केलंय, आज आम्ही चायनीज बाहेरून घेतलं आणि आता त्याला तिखट करून आम्ही घरी खाणार, कारण का इंडियामध्ये सगळं तिखट मिळतं, इथे तिखट मिळत नाही. हे देव बाप्पा, फोकस. एक्सक्यूज मी, देव बाप्पावर फोकस नाही होते. ओके, नाव डिनर टाईम. का असंच खायचं आहे? खाऊ शकता असं, थोडं गरम कर फक्त. हां ठीक आहे. नवीन घर घेतल्यावर दूध घालतात ना, मग मी हे 2 दिवस झालं ह्याचं काळं काढतीये, कारण का ह्या स्टोववरती काय उतू गेलं तर हे डायरेक्ट जळतं आणि ते निघत नाही आहे. म्हणजे असं निघतंय. आता मी 3-4 तास त्याला फोकस करणार. हां 3-4 तास त्याला भिजवलं होतं, असं ह्याला वॉशिंग सोप लावला होता आणि असं ठेवून दिलं होतं. मग आता थोडंसं निघालं आहे. सो आता आम्ही बसून जेवणार आहे. हे आमचं घर, एम्प्टी घराचं सेटअप. बाय बाय बाय.